खानापूर एटपाडी मतदारसंघात महायुतीतीलच युवा नेते सुहास बाबर, वैभव पाटील व ब्रह्मानंद पडळकर यांनी उमेदवारीवर दावा सांगितला असून तिघेही आता जोरदार तयारीला लागलेत। पण सुहास बाबर यांनी माझीच उमेदवारी फिक्स आहे असं सांगितल्यानं मोठी खळबळ उडाली असून उमेदवारीसाठी जोरदार संघर्ष होणार असं चित्र मतदारसंघात निर्माण झालंय। नमस्कार, मी वैभव, आपण पाहत आहात प्राइम न्यूज रोकठोक। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचं दुःखद निधन झाल्याने संपूर्ण मतदारसंघावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। विधानसभा निवडणुकीला 5 ते 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असूनही निवडणुका मात्र झाल्याच नाहीत। परंतु रिक्त असणाऱ्या जागेवर युवा नेते सुहास बाबर यांनी मतदारसंघाला अनिल भाऊंची कमी दाखवून दिली नाही। अगदी अनिल भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी मतदारसंघाची काळजी घेतली, लोकांच्या गाठी भेटी घेतल्या, लग्न समारंभ, विकास कामे यामध्ये ते कुठेच कमी पडले नाहीत। मात्र तमाम मतदारसंघाला वाटत होते की आता सुहास भैयांना आमदार करायचा आहे। त्यातच 1000 कोटी विकास कामांचा निधी आणून त्यांनी मतदारसंघात जोरदार विकास कामांचा धडाका लावला। अनिल भाऊंचे वारस म्हणून संपूर्ण मतदारसंघ सुहास बाबर यांच्याकडे पाहत आहे। स्वर्गीय अनिल भाऊ बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ आणि विश्वासू आमदार होते। यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांचा शब्द डावलत नसत आणि त्यांचेच पुत्र सुहास बाबर हे नेहमी अनिल भाऊंसोबत असल्याने मंत्रिमंडळात देखील सुहास बाबर यांनाही सगळे मंत्री ओळखत असतात। त्यामुळेच महायुतीच्या वाट्याला असलेली ही महत्वाची जागा शिंदे गट गमावू शकत नाही आणि सोडूही शकत नाहीये। त्यामुळे अनिल भाऊंचे वारस म्हणून सुहास बाबर यांच्याकडे पाहिलं जात असून तमाम मतदारसंघातील बाबर गटाला सुहास बाबर यांना आमदार करायचं आहे आणि म्हणूनच पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी पहिल्यांदाच स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या कर्तृत्वांचा वारसा व हक्क म्हणूनच ही उमेदवारी मलाच मिळणार असं सांगितल्याने त्यांचा हा मेसेजही आतापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाच असणार आहे। विरोधक कुठूनही उभे राहून महायुतीचा उमेदवारी मिळवून आमदार व्हायचं अशी जोरदार तयारी त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील केली आहे। परंतु स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी ग्रामीण भागात केलेल्या विकास कामांच्या जोरावर जोरदार बांधणी केली असून त्यांचा हा करिश्माही सुहास बाबर यांच्या कामी चांगल्या पद्धतीने येणार आहे। त्याचप्रमाणे ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबरच युवा कार्यकर्त्यांची मजबूत फळी देखील त्यांच्या पाठीशी आता भक्कमपणे असून विरोधकांना जोरदार टक्कर देण्यासाठी त्यांचा आक्रमकपणा सुद्धा आपल्याला दिसून येतो। एकूणच अनिल भाऊंचा मतदारसंघात कामाचा धडाका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास आणि मतदारसंघातील जनतेचा पाठिंबा या जोरावर त्यांनाच तिकीट मिळणार हे माहिती असल्याने त्यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारी मलाच मिळणार असं विश्वासाने सांगितलंय। मतदारसंघात बाबर गट आता जोरदार तयारीला लागलाय, एवढं मात्र नक्की। काय वाटतंय आपल्याला, महायुतीचा उमेदवार कोण असणार बरं? चला तर आजच आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा की महायुतीचा उमेदवार कोण असणार आहे। आणि अशीच रोखठोक विश्लेषण पाहण्याकरता आजच प्राइम न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर देखील करा। धन्यवाद।